छान आहे ऑफिस तुमचं. थँक्यू. येस. मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. हे गौरव, असं पोक काढून काय बसलायस? ताट बस. तू बॉस आहेस, प्रोड्युसर आहेस. तिच्या नजरेला नजर भिडव. हा, बोला. तारा तुमच्यासोबत फिल्म करते ना? उठायला सांग. काय? उठायला सांग तिला. उठ. उठा. काय? उठा उठा प्लीज प्लीज गेट अप. उठा. तुम्ही माझी परमिशन घेऊन बसला होतात का? तिला सांग माझ्या परमिशन शिवाय तुम्हाला बसता येणार नाही. सांग. इकडचा बॉस मी आहे. हे माझं ऑफिस आहे. तुम्ही बसायच्या आधी माझी परमिशन घेतली होतीत का? आधी माझी परमिशन घ्या आणि मग बसा. शांत भैरवी, शांत. मी बसू शकते का? येस. बसा. थँक्यू. आता तुम्हीही बसा म्हणजे बोलता येईल. तुमच्याकडे फार वेळ नाहीये असं दिसतंय आणि मी जरा बिझी आहे, तेव्हा डायरेक्ट मुद्द्याचं बोलते. येस प्लीज. तारा वझे माझी मुलगी, तिने तुमची फिल्म साईन केली आहे. मग मी काय करू? मी काय करू? मी काय करू? अहो, ताराला तुम्ही तुमच्या फिल्ममध्ये हिरोईन म्हणून साईन केलंय ना? हो केलंय ना. मग त्या दिवशी तिला मुहूर्ताला यायला जमणार नाही, कारण त्या दिवशी तिला कॉन्सर्ट करायचा आहे आणि ते अतिशय महत्वाचं आहे तिच्यासाठी. तुमच्या मुलीसाठी फिल्म महत्वाची आहे. तुमच्या मुलीसाठी ही फिल्म महत्वाची आहे. हो, तिला शो पेक्षा ही फिल्म करायची आहे असं तिनेच सांगितलं होतं आणि तारीख सुद्धा राखून ठेवायला सांगितलेली. अहो, तिला काय कळतंय? तुझ्यापेक्षा नक्कीच जास्त कळतंय. तुझ्यापेक्षा तर नक्कीच जास्त कळतं तिला. काय म्हणाला? तुमच्यापेक्षा तर नक्कीच जास्त कळतं तिला. तारा माझी मुलगी आहे, हा? त्यामुळे तिचं भलं बुरं, तिचं चांगलं वाईट जे काय आहे ते मला जास्त कळतं, इतर कुणाला नाही. आणि ते ठरवण्याचा अधिकारही माझा आहे, बाकी कुणाचाही नाही. तेव्हा तुम्हाला सांगतेय, 9 तारखेला तिला तुमच्या शूटिंगला यायला जमणार नाहीये. तुम्ही रद्द करा, पोस्टपोन करा, काहीही करा, मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण ती येणार नाही त्या दिवशी. कळलं? तिच्यासाठी तो कॉन्सर्ट महत्वाचा आहे, कारण तिकीटं विकली गेली आहेत, होर्डिंग्स लागलेत, पोस्टर लागलेत, पब्लिसिटी झाली आहे. आता कॉन्सर्ट रद्द होऊ शकत नाही. तुम्ही तुमचं काय ते बघा. अच्छा, एक त्यांना सांग ताराला सोबत घेऊन या. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता इकडनं जा आणि तुमच्या मुलीला सोबत घेऊन या. आणि जर ती म्हटली की तिला फिल्मपेक्षा तो शो जास्त इम्पॉर्टंट आहे, तर मी तिला आत्ताच्या आत्ता या फिल्म मधून काढून टाकेन. आय प्रॉमिस. तुम्ही काढून टाकाल माझ्या मुलीला? हो. अहो, तुम्ही हे सगळं मला काय ऐकवताय पण? हा, काय समजता तुम्ही स्वतःला? बाप. बाप? बाप कुणाचा? या कंपनीचा बाप. गॉडफादर. हे बघा, एकदा मी निर्णय दिला की तो बदलत नसतो. हो का? येस. होच देणार नाही मी. तुम्हाला काय वाटेल ते करायचं ते करा. आणि तुम्ही मला अजून नीट ओळखलेलं नाहीये. त्याची मला गरज वाटत नाही. हे बघा, मला काय गरज नाही तुम्हाला ओळखायची. तुम्ही, मला माहिती आहे सगळं. तुम्ही प्लीज या. तुम्ही माझा वेळ नका वाया घालू. प्लीज प्लीज या. गेट आउट. सर. अरे सांग तिला गेट आउट. गेट आउट. तुम्ही मला गेट आउट म्हणालात? भैरवी वझेला गेट आउट म्हणालात तुम्ही? याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. नाही तुम्हाला नमवलं ना, तर नाव नाही लावणार. भैरवी वझे. गौरव. अरे बढ़िया, क्या बात है गौरव. ग्रेट जॉब. कमाल, काय मस्त काम केलंस. ब्लेझर दे, माझा पहिलाच आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. सर, हे ऍक्टिंग करणं काय खायचं काम नाही सर. म्हणूनच मी तुला कास्ट करत नाही. काढेल काहीतरी मार्ग. त्याला बरोबर जमतात या सगळ्या गोष्टी. सावली, जगन्नाथजींशी बोललीस का तू? काही उपाय सांगितला त्यांनी? नाही, अजून त्यांनी नेमका उपाय नाही सांगितलाय, पण ते स्वतः यात लक्ष घालतील असं म्हणालेत.
तर त्यांना म्हणावं फक्त लक्ष घालू नका, कसंही करून हा कार्यक्रम कसा होईल ह्याची काळजी घ्या. हो, पण त्यांनी अजून काही खात्रीने सांगितलं नाहीये. ते बघतो असं म्हणालेत. बघतो म्हणालाय ना, म्हणजे तो नक्की करणार काहीतरी. माझा आहे विश्वास त्याच्यावर. एवढं सगळं होऊनही तुझा जगन्नाथवर विश्वास आहे? हो आहे, त्याच्या कामावर विश्वास आहे माझा. तो मला माणूस म्हणून पटत नाही म्हणून काय त्याच्यात गुण नाहीच आहे तसं नाही ना. एक मिनिट, मी जगन्नाथ बद्दल बोलते. आले. दादा बोल. ठीक आहे, मी निघतो. हो, लगेच निघतो. अहो, काय झालं? दादाने सदाशिवसाठी ट्रॅप लावलाय. कदाचित आज तो सापडेल. मी जाऊन येतो. सांभाळून जा. सांभाळ बरं. ताराचा शो होईल की नाही माहित नाही, पण आता इथे जो शो होणार आहे त्यात मजा येणार आहे. क्या बात आहे ऐश्वर्या. सर, ते बाहेर मिस्टर जगन्नाथ सर म्हणून कोणीतरी तुम्हाला भेटायला आलेत. कोण जगन्नाथ? मी कोणाला नाही बोलवलंय. नाही सर, ते सांगतायत की आपले जे फायनान्सर आहेत ना, मिस्टर पटवर्धन, ते त्यांना ओळखतात. अच्छा अच्छा, फायनान्सरला ओळखतात काय? हो, फायनान्सरच्या माणसाला जास्त वेळ थांबवता येणार नाही. जा जा, लवकर आत पाठव. पाठवतो सर लगेच. नमस्कार. नमस्कार, या ना, बसा बसा. काय घेणार? चहा, कॉफी? नाही नाही, मी सगळं करून आलोय. अहो काय सर, अहो किती काम केलंय तुम्ही. म्हणजे आम्ही चित्रपट बघून फक्त हिरो आणि हिरोईनला डोक्यावर घेतो. ते खरे हिरो तर तुम्ही आहात. नाही म्हणजे एखादा चित्रपट मोठा झाल्यानंतर त्याचा निर्माता कोण आहे, काय आहे, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं असतो. नसायलाच हवं. नट नटांना आणि टेक्निशियन्सनाच असायला हवं. असो, पटवर्धनांना कसं काय ओळखता? मला विचारल्याशिवाय पटवर्धन काहीच करत नाही. म्हणजे एखाद्या फिल्मला फायनान्स करायचं असेल तर तेही मला विचारल्याशिवाय करत नाही. अरे वा, तुम्ही ज्योतिषी वगैरे आहात की काय? वगैरे नाही, ज्योतिषीच आहे. अच्छा, मग आज इथे येण्याचा त्रास कसं काय घेतला? 9 तारखेला तुम्ही तुमच्या चित्रपटाचा मुहूर्त ठेवलाय, त्याची तारीख तुम्ही पुढे ढकलावी हे सांगायला आलं. काय पण का? त्याच दिवशी एक शो आहे आणि तिथे तुमच्या हिरोईनचं असणं जास्त गरजेचं आहे. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला भैरवीने पाठवलेलं दिसतंय. नाही 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 नाही, मी तिचं कशाला ऐकून इथे येऊ, आणि कोणी पाठवलं यापेक्षा महत्वाचं तो शो महत्वाचा आहे. नाही, त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे माझ्या फिल्मचं मुहूर्त. अहो तो नंतरही करता येईल. त्यासाठी हवं तर मी चांगला मुहूर्त काढून देईन. मुहूर्ताची तारीख नाही बदलणार. बघा, विचार करा, नाहीतर पटवर्धनांना सांगून मला तुमचा फायनान्स थांबवावा लागेल. तुम्हाला जे करायचं ते करा. एक फायनान्सर गेला तर 10 फायनान्सर उभे करीन, पण माझी फिल्म थांबू देणार नाही. आणि हो, मुहूर्ताची तारीख बदलणार नाही.